फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक स्पेशल बनवणार आहे. तर इथे बटाटाचं एक मेनू बनवणार आहे मी. तर त्यासाठी मी हिरवी मिरची कापून घेत आहे आणि इकडे तूप टाकून घेतलं आहे 2 चमचे कुकरमध्ये आणि त्यात मी हिरवी मिरची टाकत आहे. तर आणि बटाटे पण मी बारीक बारीक स्लायसेस कट करून घेत आहे. काही जणांना खिचडी आवडत नाही, साबुदाणा मळमळ होते, पित्त होते, त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी बटाटा बनवून उपवासाच्या दिवशी खाऊ शकता. तर इथे मी मिरची कट करून घेतली आहे. तुम्ही ती मिक्सरमधून वाटून घेतली तरी चालेल आणि कट करून घेतली तरी चालेल. तर या पद्धतीने बारीक बारीक असे बटाट्याचे पीस करायचे आहेत आणि पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली मिरची तळून झालेली आहे. याच्यात आपण बटाटा टाकणार आहोत पाणी नितळवून आणि व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. आणि आता याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. थोडा तुम्हाला जसा लागेल त्या पद्धतीने टाका. मला शेंगदाण्याचा कूट आवडतो जास्त, त्यामुळे मी थोडा जास्त ॲड केला आहे. आणि यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि पाणी याच्यात एक अर्ध फुलपात्राच्या कमीही नाही घातली तरी चालेल, पण थोडंसं राहू द्या पाणी. तर एक किंचित असं थोडंसं पाणी टाकायचं आहे. ह्याच्यात एक 3 चमचे पाणी टाकलं तरी चालेल. आणि अशा पद्धतीने तुमचा उपवासाचा बटाटा रेडी झालेला आहे. तर उपवासाच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने बटाटा करून खाऊ शकता. याने पित्त मळमळ काहीही होणार नाही आणि खाण्यासही पौष्टिक